हॅलो, हाय. मी मधू आणि डे 4 आणि आजची शिकलेली एक चांगली गोष्ट. तर ही गोष्ट मला माझ्या एका मित्राने सांगितली आहे, जी मी तुम्हाला शेअर करणार आहे. पहिलंच हे क्लिअर करते की गोष्टीमधलं फक्त मॅजिक बघा, लॉजिक बघू नका, कारण गोष्टींना लॉजिक नसतं. तर एक अरेबियन राजा असतो. त्याच्याकडे खूप सारी प्रॉपर्टी असते, त्याच्याकडं राज्य असतं, त्याच्याकडं सगळे रिलेटिव्ज असतात, त्याच्याकडं धन संपत्ती सगळं असतं. तरी पण त्याला असं वाटतं की आपल्याकडे एखादा प्राणी पक्षी असावा, म्हणून तो त्याच्या सेनापतीला तशी ऑर्डर देतो. तर सेनापती एक अजगर घेऊन येतो. आता अजगरच का, तर ही फक्त गोष्ट आहे. तर जेव्हा तो अजगर घेऊन येतो तेव्हा तो अजगर खूप लहान असतो. मग तो राजा त्या अजगराची खूप लाड करतो, त्याला खाऊ घालणं, पिऊ घालणं, नेहमी सतत त्याला सोबत ठेवणं, झोपतानाही त्याला सोबत ठेवणं, आणि त्याला काय खाल्ल्यानंतर त्याचं शरीर सुदृढ होईल, तो कसा वाढेल, या सगळ्या गोष्टींची तो काळजी करत असतो. आणि तो स्वतःला त्याची सवय लावून घेतो आणि त्या अजगरालाही आपली सवय लावून देतो. तर मग तो जो अजगर असतो तो रोज त्याच्या हाताशी, पायाशी, गळ्याशी, केसांशी सगळीकडे खेळत असतो. आणि हे त्या राजाला खूप चांगलं वाटतं की यार, या अजगराला हे आपण आवडतो आणि याला ही आपली सवय आहे, याचाही आपल्यावरती जीव आहे, असं त्याला वाटतं. पण एके दिवशी रात्री झोपल्यानंतर तो अजगर त्या राजाला खाऊन टाकतो. तर थोड्या दिवसांनी लोकांना असं कळतं की जेव्हा तो अजगर त्या राजाच्या पायाभोवती, हाताभोवती, डोक्याभोवती, मानेभोवती फिरत होता, त्यावेळेस तो त्याचा अंदाजा घेत होता की याचं शरीर किती मोठं आहे आणि मी याला कधी खाऊ शकतो. तर मोरल ऑफ द स्टोरी हेच आहे की कधीही कुठल्याही व्यक्तीला तुमच्या इतकं जवळ करू नका की त्यांनी तुम्हाला गिळून टाकावं किंवा खाऊन टाकावं. सो दिस इज द स्टोरी ऑफ टुडेज. सो कीप इट इन अ माइंड. बाय बाय.